गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदारावरून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। बीडमधल्या ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथरावांचे खरे वारसदार असल्याचं विधान केलं होतं। तसंच वारसदारा पोटचा नसून विचारांचा असतो असं धनंजय मुंडेंच्या घटस्फोटित पत्नी करुणा शर्मा म्हणाल्या होत्या। त्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटायला पाहायला मिळतात। अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेले मुंडे भाऊ बहिणींमध्ये मिठाचा खडा टाकू नका असा सल्ला प्रकाश महाजन यांनी मंत्री भुजबळांना दिला। यानंतर प्रकाश महाजनांनी त्यांना लक्ष्य केलं। पंकजा मुंडेंनाच जनतेने गोपीनाथ मुंडेंचा वारसदार केल्याचं प्रकाश महाजनांचं म्हणणं आहे। सरळ सरळ पंकजाचा मामा गोपीनाथरावचा मेहुणा म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीने भुजबळाने विधान करणं हे मला क्लेशदायक होतं। त्याच्याशी कोणी पटो न पटो, मी तसं म्हणलं की मला ते उद्या जर आम्ही हे जाहीर केलं की भुजबळचे वारस समीर आहेत ते त्यांना चालू शकेल का? ते आपल्याला आपल्या जातीला उंचीवर नेणार आहे। माणसाच्या पोरीला खऱ्या वारसाला टोचणी दिली जाते, संगतराथेत टोचून बोललं जातं, हिनवलं जातं। हे कळत नाही का त्यांच्याला? त्यांच्या दरी निर्माण व्हायला लागली, तो करायला लागला, हे कळत नाही का? दरी तर त्यांनीच निर्माण केली ना। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्याला करुणा शर्मांनी कसा दुजोरा दिला होता तेही बघूया। आमचा धनंजय त्या दिवशी म्हणाला, त्या काय नाव तटकरणं, मला काहीतरी काम द्या। मला कोणीतरी सांगितलं धनंजय असं म्हणाला। मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत। गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या। हे काम मोठं आहे रे। गोपीनाथराव मुंडेंसारखा सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता। राजकारणामध्ये जे वारसा असते ते पोटाच्या नसून विचारांचे असते। तो धनंजय मुंडेंनी आज ते करून दाखवलेला आहे आणि खरंच गोपीनाथ मुंडे साहेबांचा जे वारसा आहे, राजकीय वारसा, मी बोलते की धनंजय मुंडेच आहे आणि मी पण आहे, क्योंकि मी त्यांची सून आहे आणि त्यांचे विचारांना घेऊन मी आज राजकारणामध्ये आलेली आहे आणि पुढे घेऊन जाणार आहे।